अब खबर है जिले के भद्रावती तहसील के घोड़पेट से, जहां एक वयोवृद्ध किसान अपनी जमीन के मुआवजे के लिए सरकारी दफ्तरों के चक्कर काट रहा है। तो ये जानते हैं इस वृद्ध किसान ने क्या आरोप किया तथा क्या है पूरा मामला, इस खबर में। चंद्रपुर जिले के भद्रावती तहसील के मौजा घोड़पेट के पीड़ित वयोवृद्ध किसान श्यामराव काशीनाथ घोटकर, इन्होंने आरोप किया है कि उनकी जमीन रेलवे लाइन में चली गई है, मगर अभी तक उन्हें मुआवजा नहीं मिला है और इस मुआवजे के लिए वे सरकारी दफ्तरों के चक्कर काट रहे हैं। और यह भी जानकारी मिली है कि उन्होंने इसके लिए मुख्यमंत्री को सीधा पत्र लिखा है और चेतावनी दी है कि अगर उन्हें जमीन का मुआवजा 1 महीने के भीतर नहीं मिला तो वे तहसील कार्यालय के सामने आत्मदहन करेंगे। वहीं इस पीड़ित किसान के समर्थन में ग्राम पंचायत घोड़पेट के उप सरपंच के साथ सदस्यों ने एक पत्र परिषद ली और इस पत्र परिषद के माध्यम से उन्होंने प्रशासन से जमीन के मुआवजे की मांग की। तो आइए सुनते हैं इस पत्र परिषद में ग्राम पंचायत घोड़पेट के उप सरपंच प्रदीप देवगड़े ने क्या कहा। श्री श्यामराव काशीनाथ घोटकर वय 67 वर्ष हे मौजा घोड़पेट येथील रहिवासी आहेत। यांची जमीन घोड़पेट इथं आहे। ती जमीन धानारी असून वलतीची आहे। त्या जमिनीमध्ये वर्धा सेवाग्राम 3ऱ्या लाईनीचे काम चालू असताना तलाठी यांच्या चुकीमुळे त्यांना मोबदला मिळाला नाही आणि ते भटकत राहिले। या त्या अधिकारी यांच्याकडे भेटले, परंतु त्यांना कोणीही अजूनपर्यंत न्याय दिला नाही। त्याकरता श्यामराव पाटील हे माझ्याकडे आले आणि मला न्याय भेटावा बा यासाठी मी धडपड करा असे म्हणून हातजोडी लागली, नाही तर मी आपलं जीवन संपवतो बा असे म्हणू लागले। त्यानंतर लगेच मी आपल्या स्वतः त्या याच्यानी त्यांना अधिकारी यांच्याकडे घेऊन गेलो। त्यांना समजवलं, सांगितलं। श्यामराव पाटील यांनी सांगितलं की मी SDO रेल्वे आणि तहसीलदार यांच्याकडे गेलो बा आणि या जमिनीबाबत माझं कोणतेही काही अजूनपर्यंत काही झालेलं नाही। भूसंपादन 4/22/21 ला भूसंपादन झालेली आहे, जमीन संपादन झालेली आहे। त्यात हे पूर्ण वेळापत्र हे ते पूर्ण त्याच्यात हे लागलेलं आहे, परंतु थोड्या चुकीमुळे या इसमाला कोणताही मोबदला मिळाला नाही। तर यांनी ते सांगितलं का माझे जीवन आता फारतू आहे, माझं कोणी ऐकत नाही, मी का करू जीवनाचं, म्हणून त्यांना मी धीर दिला है। वहीं इस पूरे प्रकरण पर सामाजिक कार्यकर्ता तथा ग्राम पंचायत सदस्य घोड़पेट की ज्योति सुधाकर मोरे ने क्या कहा, अब सुने उन्हीं की मानी। ज्या पद्धतीने यांची जमीन गेली आहे, चुकी कोणाची हे मला नाही माहित, तलाठीची का रेल्वेवाल्यांची नाही माहित। सरकारनी किंवा तहसीलदारांनी हे सगळं काही शोधून काढावे आणि परत आमचे जे श्यामराव भाऊ आहे त्यांनी 2 वर्षापासून पाठपुरावा करीत होते, तरी पण त्यांना नाही भेटला। मग एका दिवशी त्यांना गावातल्याच माणसाने सांगितलं की ताईकडे जा, तुला नक्कीच न्याय मिळेल। ते आमच्याकडे आले। आल्यानंतर मग आमची जे एंटायर टीम आहे, आमचे उपसरपंच आहे प्रदीपराव देवगडे यांनी आणि माझे मिस्टर सुधाकरराव मोरे आणि आमचे जावई राजू बोडे यांनी आणि मी ज्योति सुधाकर मोरे, आम्ही चौघांनी मिळून याला मदत केली दादांना। आणि दादाला घेऊन आम्ही तहसीलमध्ये गेलो, वरोऱ्याला गेलो आणि आमच्या पद्धतीने जेवढा आम्ही त्यांना न्याय देऊ शकतो तिथे गेलो आणि सगळे पेपर जमा केले आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही नक्कीच तुम्हाला न्याय देऊ। आणि मला एक म्हणायचं आहे की रेल्वेचं फायबर कटलं तर हे तुरंत पोलीस ऍक्शन करतात, तुरंत कंप्लेंट करतात सामान्य लोकांची, त्यांना सामान्य लोकांना भरपाई मागतात। मग आमची एवढी जमीन गेली तर मग आम्ही का नाही मागायचं यांना? शेतीच एक व्यवसाय आहे यांच्याकडे, त्याच्या भरोश्यावर जगू शकतात, दुसरा व्यवसाय यांच्याकडे का आहे? काहीच नाहीये। त्याच्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे, ज्या पद्धतीनं याच्या पूर्वी सुद्धा एक अशी आमच्या तालुक्यामध्ये केस झाली होती जमिनीच्या बाबतीत, तशी परत हे नावा असं मला असं वाटते। आणि आम्ही जे काही अगर शासनाने अगर यांना सपोर्ट नाही केला तर आम्ही नक्कीच काही ना काही ठोस कदम उचलू आणि आम्ही यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सुख दुःखात आणि आम्ही यांच्या सोबत आहोत। और अब सुनिए उस पीड़ित वयोवृद्ध किसान श्यामराव घोटकर की व्यथा। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव रुआरकर की रिपोर्ट। त्याच्या सर्वेवाल्याले कमीत कमी 10 गण भेटलो, काम चालू होतं तर हे सर्वेवाले म्हणे नाही आम्ही 1 नंबर घेतला म्हणे। आपलं इकडी पत्र आहे, सातबारी आहे, पटवारी 7/12 नकाशा देत जाय मागवतं। आता सांगितलं म्हणजे असंच वडुड्याला जा, येतं जा व्हिडिओकडे जा म्हणे चंद्रपूरला। व्हिडिओकडे गेलो, 7/12 नकाशा दिला, एक अर्ज दिला, वडुड्याला 2दा अर्ज दिले,
काहीच त्यानं नाहीची नाही काहीचीच बातमी नाही माझ्याकडं. तेव्हा मला इकडं आता यांच्याकडं धावपळ करायला लागलं. मागणे आता का आपली जागा हे गेली असन आपली ते तर पैसे मिळाव किंवा जागा मिळाव. आपली अर्धा एकर आपल्याला जागा शिल्लक पाहिजे. त्याच्यात तुम्ही एकरामध्ये काही करा. त्याने जागा घेतली त्या एकरी त्याच्या जाग्यात काही करा. ते त्याला पैसे दिले कसे तुम्ही? त्याच्या मिटिंगमध्ये गेलो 2-3 डाव. ते म्हणे तुझी जागा नाही घेतली म्हणे, म्हणजे ह्या कोपरा घेतलाच नाही म्हणे, तुझी जात नाही म्हणे, तुझ्या ते तो एक एकरवाला घेतली म्हणे. तर मग हे जागा आता सापडली ना. हां, जेव्हा हे काम चालू केलं त्यानं हे जागा त्याच्या ह्याच्यात आली आहे. कब्जा आपला आहे या जागेवर. आता पाहू मोदीच्या यानं हिशोबानं कोणकोण आपला हिस्सा आहे, कोणकोण निघते ते पाहू नंतर. जागा पाहिजे पाहिजे. एक ते अर्धा एकर वावर पाहिजे, नाही तर आपल्याला जागा द्यावं, मोबदला द्यावा.